लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन, होलसेल आणि कमी दरात उपलब्ध। रजनी ब्रँड, पाताच पसंत होईल। बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट, डबल बेडशीटच्या असंख्य व्हरायटी। लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती, पटियाला सेट, टॉप जीन्स, नायरा सेट, तसेच शूटिंग शर्टिंग, टॉवेल, टोपी, ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म, कॉर्पोरेट युनिफॉर्म, क्लॉथच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत। एकदा याल तर पुन्हा इथेच याल। राजेंद्र अशोक पाटुकले, होलसेल कापड व्यापारी, पत्ता शाहू कॉर्नर, सेवा लॉज समोर, इचलकरंजी। लोकसभेप्रमाणे विधानसभेतही भगवा डौलाने फडकण्यासाठी राहुल आवाडे यांना साथ द्यावी। विषारी प्रचार आणि जातीवादाला बळी न पडता मतदारसंघात विकासाचे धोरण आखण्यासाठी महायुतीची गरज आहे। ज्यांनी कधी पंढरीची वारी केली नाही त्यांना आता रामकृष्ण हरी आठवत फिरतायत दारोदारी असा टोला लगावत खासदार धैर्यशील माने यांनी आपल्याला विकासात्मक व रचनात्मक कामासाठी राहुल आवाडे यांना विजयी करावे, तसेच पक्षासाठी त्याग करणाऱ्या सुरेश हळवणकर यांना उच्च पदावर नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे सांगितले। विरोधकांकडून केवळ विषारी प्रचार सुरू असल्याचे सांगत खासदार माने यांनी चर्चेतील लबाड कट्टा हा धागा पकडत लबाड कट्ट्यावर बसायचे आणि सागर मंथन करायचे असा टोला सागर चाळके यांचा थेट नामोल्लेख न करता लगावला। सागर मंथनामध्ये अमृत सुद्धा निघाले होते, पण इचलकरंजीतील लबाड कट्ट्यावर केवळ विषच निघत आहे। या विषारी अपप्रचाराला कोणीही बळी पडू नका असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले। आता मानेंचे इलेक्शन झाले, आता आवाडेंना निवडून आणायचे। कुणाला कितीही वाटू दे आमचे वावडे, 23 तारखेला येणार आहे निवडून राहुल आवाडे। विरोधकांनी मला आठवले, मध्ये मध्ये आठवतात, त्यामुळं त्यांची आठवण ठेवत आपण आपल्या कामाला सुरुवात करू। आज या संध्याकाळी 5 वाजता सुरू झालेल्या मेळाव्याला रात्रीचे आता 9:30 वाजताला आले आणि आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात। माझे मित्र आणि देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय मुरली अण्णा या ठिकाणी मुद्दामून उपस्थित आहेत। युवकांचा मेळावा आपल्या सर्वांना साथ घालणं, आपल्या सर्वांच्या मध्ये विश्वास निर्माण करणं आणि इचलकरंजीमधनं ज्या भगव्याची लाज आपण सर्वांनी मागच्या लोकसभेला राखली, परत एकदा डौलानं भगवा इचलकरंजीमधनं उभा करणं, याच्यासाठी म्हणून आजची सभा या ठिकाणी उभी आहे। ज्या विचारानं आपण सर्वजण एकत्र आलात त्या विचाराला खऱ्या अर्थानं ताकद देण्यासाठी आज मुरली अण्णा इथं उपस्थित आहेत। इथं उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार राहुलजी आवाडे साहेब, उपस्थित असणारे ते हळवणकर साहेब, एक गाणं निघालंय, आप्पांचा विषय लय हार्ड आहे, पण आप्पापेक्षा इथं अण्णांचा विषय लय हार्ड आहे। अण्णांनी राजकारणातली इतकी घडी सुंदर बसवली, कुठल्या वेळी कुणाला चाल द्यायची हे बऱ्याच वेळा राजकारणातल्या लोकांना कळत नाही, पण बाप म्हणून सुद्धा चाल देत असताना त्यांनी कदाचित ही वेळच ठरवली असावी की ज्याच्यामध्ये विजयी सलामी व्हावी। आणि म्हणूनच अण्णांनी मेरा नंबर आएगा म्हणून शिरोळ तालुक्यात अजून लोक तटल्यात। आमचं नंतर सांगतो साहेब तुम्हाला, त्यांचा नंबर यूज तोपर्यंत ते आजोबा झाले, पण त्यांचा काही नंबर आला नाही। पण माझ्या तरुण मित्राला आज तुमच्या आशीर्वादानं 4 नंबरच्या चिन्हावरचं कमळ आपल्याला दाबून परत एकदा युवा आमदार या मतदारसंघामध्ये निर्माण करायचं आहे। मला या मतदारसंघातील आम जनतेला मी फार वेळ भाषण करणार नाही, कारण उपाशी पोटी बराच वेळ आपण या ठिकाणी बसलेला आहे आणि बराच वेळ झाला आपल्या सगळ्यांची सभेमध्ये या ठिकाणी काम सुरू आहे। विरोधक काय प्रचार करतात याच्याकडे या ठिकाणी प्रयत्न करू नका। विषारी प्रचार त्यांचा काहीतरी चालू असतो, लबाड कट्ट्यावर बसायचं आणि सागर मंथन करायचं। सागर मंथन झाल्यावर अमृत सुद्धा यायचं अण्णा, पण नुसतं विषच यायला लागलं। मी आपल्याला मुद्दामून या ठिकाणी सांगेन,
विषारी प्रचाराला, जातीवादाला अजिबात बळी पडू नका. ह्या इचलकरंजीच्या विकासाचं धोरण आखण्यासाठी आपल्याला राहुल आवाडेंना निवडून द्यायचं आहे. कुणाला वाईट म्हणण्यासाठी, कुणाला कमी लेखण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी करायचं नाही. तर या इचलकरंजीची सर्वांगीण विकासाची जबाबदारी केंद्रामध्ये मोदी सरकार आहे. महायुतीचं सरकार उद्याच्या काळामध्ये परत राज्यामध्ये निर्माण होणार आहे. आज आपल्या निमित्तानं इचलकरंजीचा आमदार निवडत असताना, मागं हळवणकर साहेब इचलकरंजीमधनं भाजपचे आमदार होते. 10 वर्ष त्यांनी इचलकरंजीमधनं भाजपचं नेतृत्व केलं. कोल्हापूर जिल्ह्यातला पहिला भाजपचा आमदार होण्याचा मान कुणाला मिळाला असेल तर तो सुरेशरावजी हळवणकर साहेबांना मिळाला. त्यांनी ती धुरा तशीच चालू ठेवली. पण अण्णांनी आयडिया केली. आईना म्हणले मी येणार आहे, तुमच्याकडेच येणार आहे, तुमच्याकडेच येणार आहे. लोकांनी पण विचार केला आता बदलच करायचा असेल तर आपण अण्णांना द्यायचा असेल तर अण्णा उद्या BJP मध्येच येणार आहेत. अण्णा तुमची आयडिया लागू पडली आणि परत तुम्ही दोघं एकत्र आला. विचार करा, राजकारणामधलं एक तप असतं, ती बॅटन पुढच्या पिढीला जात असताना माझी आपल्याला सर्वांना या ठिकाणी विनंती करायची आहे, मोहोळ साहेब आमचा नेता रिकामा राहता कामा नये. सुरेशरावजी हळवणकर साहेबांना उद्या एखाद्या उच्च पदावर नेण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची या ठिकाणी असली पाहिजे. आणि म्हणूनच मी एवढ्या निमित्तानं या ठिकाणी सांगेन, आज लोक ज्यांनी कधी नाही केली पंढरीची वारी ते आज म्हणतायत राम कृष्ण हरी, फिरतायत दारोदारी आणि म्हणतायत आता वाजवायची नाही. राजकारणामध्ये आपण कधी नाही पत्करली लाचारी, स्वाभिमानानं आपण या ठिकाणी ही घेतली जगन्नाथाची वारी. आणि या वारीला निघालेल्या राहुलला आपल्याला परत पंढरीनाथाच्या दर्शनाला पाठवायचं आहे. आणि भगवा पताका खांद्यावर असणारा राहुल हे स्वराज्याचं धोरण. आजचा दिवस काय निवडला मला माहित नाही, या सभेचा युवा संवाद मेळावा आहे साहेब. आजच्याच दिवशी शिवछत्रपतींनी अफजल खानाचा कोतळा काढला होता. ही तो पवित्र दिवस आहे. आपल्याला कोणाचा कोतळा काढायचा नाही, आपल्याला कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा नाही. आपल्याला विकासात्मक आणि रचनात्मक कामातनं या ठिकाणी पुढे जायचं आहे. पण जर विकासाची चाहूल लागायची झाली तर राहुलचीच नांदी या इचलकरंजीमध्ये चालली पाहिजे. आणि यासाठी म्हणून आपल्या सर्व तरुणांना, आपण सर्वांनी खासदार तरुण या मतदारसंघातनं निवडून लोकसभेमध्ये गेलाय आणि तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. एक तरुण उदयनमुख आमदार सुद्धा इचलकरंजीतनं आमदार म्हणून त्या ठिकाणी गेला पाहिजे. एक तरुणांची वेगळी शक्ती इचलकरंजीची तिथं दुमदुमली पाहिजे. याच्यासाठी म्हणून आपण हे व्रत हातामध्ये घ्यावं. आपण मला खूप कमी वेळेमध्ये खासदार केलं आणि काम करण्याची संधी दिली. पुढच्या काळामध्ये मी आणि राहुल दोघंही आपली उतराई होण्याचं काम निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करू. 20 तारखेपर्यंत काही ना काहीतरी वावड्या उठवल्या जातील, लोकांच्या मध्ये काहीतरी पेरण्याचा प्रयत्न केला जाईल. एक डायलॉग आहे, मराठा मरता है या मारता है. मराठा माघार नाही घेत. धैर्यशील माने मराठा होता, तो उभा राहिला. त्यावेळी आवाड्यांनी प्रामाणिकपणे माझ्या पाठीशी पाठराखण केलेली आहे. गद्दारी करणं आमच्याकडे नाही. आम्ही सातत्यानं इमानदार राहिलोय. ते लोकांशी आम्हाला गद्दार म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला, आम्ही त्या भगव्याशी इमान राखलं, त्या पवित्र धनुष्यबाणाशी इमान राखलं, बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी इमान राखलं आणि बाळासाहेबांचं पवित्र धनुष्यबाण त्यांच्या तावडीतनं सुटवलं. आणि मग आज खऱ्या अर्थानं हे धनुष्यबाण घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. त्याला कमळाची जोड आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळं घड्याळ सुद्धा साथीला आहे. आपल्याला मला मनापासून विनंती करायची आहे, कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. सगळ्यात ताकदीनिशी राहुल आज आपल्यामध्ये या ठिकाणी उभे आहेत. त्यांची ताकद म्हणजे तुम्ही सर्वजण आहात. इचलकरंजीच्या आम जनतेनं त्या ठिकाणी ठरवलंय की आपला आमदार राहुल आवाडेंनाच करायचं. मगाशी आतापर्यंत मी प्रकाश अण्णांना बोलताना नेता म्हणून बोलताना ऐकलंय, पण आज बाप म्हणून बोलताना ऐकलं. आणि एका बापानं आपल्या मुलासाठी घातलेली साध आहे. मी अण्णा मनापासून सांगेन, अनेक भाषणं मी तुमची ऐकली, तुमची विद्वत्ता मला माहिती आहे. पण आजचं जे तुमचं भाषण होतं ना, ते एका पुत्रासाठी नव्हतं, तर तुमच्या मुलामध्ये या ठिकाणी तुम्ही बदल घडवलाय आणि तो बदल इचलकरंजीला जाणवतोय. आणि म्हणून इचलकरंजीकर आज एका पॉझिटिव्ह भावनेतनं या ठिकाणी ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये या ठिकाणी आपले हात बळकट करण्यासाठी आहेत. परवा अमित दाजींची सभा झाली, अतिशय सुंदर सभा झाली साहेब. त्याच दिवशी
जसा अण्णा आपल्या योगींची सभा झाली आणि इचलकरंजीचा निकाल त्याच दिवशी त्या ठिकाणी लागला होता, अमित शहाच्या सभेत ह्या इचलकरंजीचा निकाल स्पष्ट केलेला आहे. आता ते काही करू शकत नाहीत, वावड्या उठवू शकतात, पण वावड्या उठल्या तरी सुद्धा आपण काळजी करायचं काय नाही, आपलं नाणं खणखणीत आहे. त्यामुळे या नाण्याला चालवण्याचं काम आपण करावं एवढी कळकळीची विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, यानंतर लोकप्रतिनिधी सर्व समावेशकाला तुमच्या समस्याची जाण असावी